आम्ही दिनांक 21 ऑगस्ट 2024 पासून पोलीस ठाणे अजनी येथील चार्ज घेतला असता. तेव्हापासून आम्हाला एक फरार आरोपीबाबत आणि पाहिजे आरोपीबाबत यादी आमच्याकडे आहे. तर त्या यादीचे आम्ही अवलोकन केले असता आमच्या असं निदर्शनास आलं की 5 आरोपी असे आहेत की जे पेरोलवर म्हणजे अपराध करून त्यांना सजा लागल्यामुळे जेलमध्ये होते आणि पेरोलवर ते पोलीस स्टेशन येथे आले व त्यानंतर ते फरार आहेत. अशा 5 आरोपीमध्ये अपराध क्रमांक 57/13 मधील राकेश उमाशंकर पाली, राकेश उर्फ उमाशंकर प्रल्हाद पाली हा पेरोलवर आला व पेरोलवर आल्यावर त्याने त्याचा नंबरकारी विक्की चंदेल याचा खून केला आणि पोलीस ठाणे अजनी येथे अपराध क्रमांक 35/23 कलम 302, 143, 145, 147, 148, 149, 323, 504, 506 ब भादवीसह भारतीय हत्यार कायदा 425 अन्वये गुन्हा दाखल होता आणि तो गुन्हा करून हा राकेश पाली तेव्हापासून फरार होता आणि त्याच्याबाबत आम्ही वारंवार आमच्या तपास पथकाला सूचना देत होतो की याच्याबद्दल माहिती काढा. मागील वर्षी हा मध्य प्रदेशमध्ये असल्याबाबत माहिती मिळाली होती. आमची तपास पथकची टीम ही माननीय वरिष्ठांची परवानगी घेऊन तिथे जाऊन सुद्धा आली होती, पण त्यावेळेस यश प्राप्त झाले नाही. 3 दिवसापूर्वी जेव्हा तपास पथकाचे अतुल टिकले, पोलीस अंमलदार अतुल टिकले यांना माहिती मिळाली असता ते 85 प्लॉट येथे त्यांनी सापळा रचला. तो सापळा रचून सदर आरोपी हा तिथे हजर आल्यामुळे त्याला तात्काळ तिथे अटक करण्यात आली. सदर आरोपीवर खुनाचे 2 गुन्हे, दबरी चोरीचे 4 गुन्हे, दरोड्याचा 1 गुन्हा आणि घरफोडीचे 2 गुन्हे असे गुन्हे दाखल आहेत आणि हा दुर्दांत आरोपी आहे. म्हणजे हा एकदम अचानक कृती करतो आणि अचानक हा कोणताही गुन्हा करण्यास तयार राहतो. तर यामध्ये प्रामुख्याने माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल साहेब यांचे मार्गदर्शनात आमचे अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी साहेब दक्षिण विभाग, त्यानंतर माननीय पोलीस उपायुक्त रश्मिता राव साहेब, त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे, त्यानंतर पोलीस हवालदार प्रकाश गाडेकर, त्यानंतर पोलीस हवालदार मनोज नेवारे, अतुल टिकले, अविनाश चंगोले व झोन 4चे अभिषेक पांडे यांनी गौरवपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि त्यांनी माहिती मिळताच तात्काळ वेळ वाया न देता सदर आरोपीला अटक केलेला आहे व सदर आरोपीला 2 दिवस PCR मिळालेला आहे. तो पुढील कारवाई आमचे गुन्हे पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर कवाडे साहेब करत आहे.